इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरातील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारपासून बदलापुरातील समस्या सोडवण्यासाठी समस्यावारी सुरू करणार आहे। आषाढी एकादशी संपल्यानंतर आता बदलापूरमधील नागरिकांच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून समस्यावारी सुरू होणार आहे। या वारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाणी पुरवठा, वीज पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती आणि रेल्वे समस्यांसारख्या अनेक समस्यांवर आवाज उठवणार आहे। बदलापूरमधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। पाणी पुरवठा, वीज पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती आणि रेल्वे समस्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांचं त्वरित निवारण करण्यासाठी बदलापूरमध्ये सोमवारपासून समस्यावारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिली। बदलापूर शहरामध्ये ज्या नागरी समस्याने जनता बेहाल झालेली आहे, कारण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि दरवर्षी कोट्यावधी रुपयाचे टेंडर त्या ठिकाणी काढले जातात आणि ते खड्डे बुजवण्याकरता त्या ठिकाणी थातूर मातूर खडी टाकून ते पैसे खाल्ले जातात। तर बदलापूर शहरातील नागरिकांच्या टॅक्सचे जे पैसे आहे ना, त्याची लूट चाललेली आहे आणि मुख्य अधिकारी जे आहेत, आता प्रशासकीय राजवट आहे, आम्ही नगरसेवक त्या ठिकाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही बैठकांमध्ये आमचा सहभाग नसतो, त्यामुळे त्या ठिकाणी काय चाललंय याची कल्पना नसते आम्हाला। ज्यावेळेला आम्ही त्या नगरपालिकेत होतो त्या काळामध्ये आम्ही या अशा चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करायचो, परंतु आता प्रशासकीय राजवटीमध्ये हे अधिकारी आहे ना बेलगाम झालेत। हे अतिशय भ्रष्टाचार करून बदलापूर शहरातील पैशाची लूट चाललेली आहे। म्हणजे 3 वर्ष ही लोक येतात, हे शहराच्या बाहेरची लोक असतात आणि ही लोक या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त पैसा लुबाडायचा, जनतेच्या हिताची कोणती कामं करायची त्याबद्दल कोणती त्यांची संवेदनशीलता त्यांच्यामध्ये नसते आणि अशा प्रकारची परिस्थिती या बदलापूर शहरामध्ये खड्ड्यांची परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी रस्ते आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते, हजारो कोटी खर्च झालेले आहेत आणि त्या कॉन्क्रीटच्या रस्ते देखील आता त्या ठिकाणी खराब झाल्याची परिस्थिती आहे। कारण कॉन्क्रीटचे रस्ते का करायचे, तर त्या ठिकाणी मेंटेनन्स करायला लागू नये म्हणून, परंतु अशी परिस्थिती कॉन्क्रीटच्या रस्त्या ठिकाणी मोठमोठे क्रॅक त्या ठिकाणी पडलेले आहेत। तर ही एक परिस्थिती या ठिकाणी शहरामध्ये आहे। ह्या शिवाय कचऱ्याची एक तीव्र समस्या आहे बदलापूर शहरामध्ये। पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत आणि आरोग्य अधिकारी असो की सर्व अधिकारी मंडळी आहे ना, हे टक्केवारी जमा करण्यामध्ये सगळे गुंतलेले आहेत। विविध विकास कामांमधून आपल्या सोयीच्या ठेकेदाराला ठेके द्यायचे, त्याच्यात पार्टनरशिप करायच्या, त्यातून पैसे कमवायचे। बदलापूर शहरामध्ये सर्व यंत्रणेचा बोजवारा उडालेला आहे आणि अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संपूर्णपणे याच्यावरती आता आंदोलन करणार आहे। बदलापूर शहरातील कचरा, रस्त्याचे खड्डे, खराब झालेले रस्ते यावरती लवकरच आमचं आंदोलन सुरुवात होत आहे। त्याचप्रमाणे पाणी समस्या, अनेक वेळेला निर्लज्जपणे पाणीपुरवठ्याचे अधिकारी मेसेज टाकतात की आज पाणीपुरवठा येणार नाही, तर आमची तर असं त्यांना म्हणायचंय की या विजेची देखील तेच परिस्थिती आहे। हे पाणीपुरवठावाले म्हणतात की वीज नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पाणीपुरवठा करू शकत नाही। जनरेटर बद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे आणि सर्व ठिकाणी जनरेटर आता असतात, त्यांच्याकडे जनरेटर नाही। त्यानंतर बऱ्याचदा त्यांचे ना आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललो, ह्या MJP आहे ना, MJPने वेगळ्या प्रकारचं यंत्रणा त्यांनी त्या पाण्यासाठी घेतलेली आहे, परंतु त्या यंत्रणेचा मेंटेनन्स ते नीट करत नाहीत, त्यामुळे तिथे अडचणी येतात, ते देखील माहिती आहे। तर वीज, पाणी या पातळीवर देखील संपूर्णपणे यंत्रणा संपलेली आहे, कोसळलेली आहे। त्यामुळे वीज, पाणी या प्रचंड समस्या या बदलापूर शहरामध्ये आहे। बदलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे आणि अशा शहरामध्ये या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पैशाची लूट करतायत, भ्रष्टाचार करतायत, टक्केवारीचं राजकारण करतायत, सोयीच्या त्यांच्या गावाकडनं कुठून ठेकेदार आणतात आणि त्यांना कमिशन देऊन त्यात पार्टनरशिप देऊन आता समजलं अनेक त्या ठिकाणी अधिकारी आहेत ना, हे बिल्डरचे पार्टनर झालेत आणि ह्या जे ना अधिकारी, मुख्य अधिकाऱ्यांसकट ठेकेदारांच्या उद्घाटनाला ते बऱ्याचदा दिसतात। त्यांना एखाद्या सामाजिक विषयावर जर आपण आमंत्रण केलं तर त्यांना वेळ नसतो आणि गेल्या अनेक दिवसापासून मुख्य अधिकारी मला तर नगरपालिकेत दिसत पण नाहीत। तर आता या सगळ्या विषयावर करणार आहे आम्ही आंदोलन सुरू आहे। हे भ्रष्टाचाराचा विषय आहे, त्यानंतर कचऱ्याचा आहे, त्यानंतर खड्ड्यांचा आहे, रस्त्यांचा आहे, वीज आणि पाणी आणि रेल्वे देखील आम्ही या ठिकाणी अलीकडेच खासदारांनी भेट दिलेली आहे। काही तातूर मातूर काढण्यात त्यावेळेला दिली, खासदारांनी त्यावेळेला देखील सांगितलं की आज मी तुमचं ऐकून घेतोय, पुन्हा येईल त्यावेळेला तुमचं ऐकणार नाही। त्यामुळे आता रेल्वेचा देखील विषय आहे, रेल्वेच्या अनेक समस्या आहेत। पावसाच्या वेळेला त्यांनी थोडीशी ताडपत्री टाकली, त्यानंतर ती पुढील काम करतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण त्यांनी ते केलं नाही। त्यामुळे या ठिकाणी रेल्वेचा देखील प्रश्न आहे। तर या सोमवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समस्यांची वारी, म्हणजे आता आषाढी एकादशी झाली, पंढरीची वारी झाली, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने
त्या आपण पंढरपूरला प्रत्येकाने वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच जनता त्या ठिकाणी जाते. बदलापूरवर अनेक लोक गेलेले आहेत. त्या ठिकाणी विठोबाच्या चरणी त्या ठिकाणी पाया पडून प्रार्थना केली व आमच्या महाराष्ट्रामध्ये जे जे संकट आहेत, जे अडचणी आहेत ते दूर व्हाव्या. तर तशीच आता आषाढी एकादशी नंतर बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी समस्यांची वारी सुरुवात होते. सोमवारपासून विविध समस्यांवर काम करणार. पुन्हा एकदा आम्ही पत्रकार परिषद घेऊ ज्या ज्या दिवशी जे जे काही असेल त्या अनुषंगाने. पण लक्षात घ्या, येत्या सोमवारपासून बदलापूर शहरामध्ये नागरी समस्या आणि भ्रष्टाचार हे जे अधिकारी आहेत ना बदलापूर शहरात आलेत ना, असं ऐकायला मिळालं की कित्येक कोटी रुपयांनी कमवले. तर सर्व म्हणजे नगरपालिकेचे अधिकारी असो, सर्वच अधिकारी असो, हे बदलापूर शहरात आहे ना वैशिष्ट्य आहे. अधिकारी पैसे देऊन मोठ्या प्रमाणात बदलापूरला येतात का बदलापूरची लोक चांगली आहेत, भ्रष्टाचार केला तरी फार काही आरडाओरडा करत नाही, पैसे देतात. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी आहेत ना बदलापूरला येतात. हे बदलापूरचं दुर्दैव आहे. तर ह्यांची आहे ना चौकशी करणार आहे. आता मध्यंतरी आम्ही काय नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हटलं तर म्हणे नाही तुमचे खासदार आहेत म्हणे, आम्ही आता त्यांची ईडी मार्फत चौकशी करू लोक केंद्रातून. आमचे खासदार आहेत ना, आमचे आमदार नाहीत आणि पुढील काळात आमदार देखील येतील. जर बदलापूर शहराची जर अव्यवस्था केली ना अशी, तर यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार इथे खपून घेणार नाही आणि अधिकाऱ्यांनी जे पैसे कमवलेत ना हे पैसे काढणार यांच्याकडनं. कारण काय माहिती, हे पैसे कमवून आहे ना पैसे खाऊन पळायचे बेतत असतात. फार मोठा आकडा आहे पैसे कमवल्याचा. तर त्यांची चौकशी करणार आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनच्या मार्फत आणि केंद्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी. आता खासदारांची आमची चर्चा झालेली आहे, तर तिथे त्यांची आम्ही तक्रारी करणार आहे. कारण त्यांचा आकडा जो आहे ना तो ईडीच्या कॅल्क्युलेशन मध्ये बसतो, बरोबर ना. त्याच्यामुळे आता बदलापूर शहरामध्ये तो भ्रष्टाचार चाललाय, कामांकडे लक्ष नाही. अनेकदा लोकप्रतिनिधी आता म्हणतात नाही तुम्ही माझी झाली नगरसेवक, आम्ही सुचवतो त्याला लक्ष देत नाहीत. मात्र ह्यांना जेव्हा गरज वाटते ना त्या टायमाला हे लोक ठेके काढतात आणि ना बरीचशी वार्षिक निविदा आहेत त्यांच्या मुदती संपल्यात, पैसे खाऊन त्या मुदतीचे एक्सटेन्शन चालू आहे. आता बघा हे जे ठेके आहेत ना, पैसे ज्या ठिकाणी नगरपालिकेला मिळू शकतात, जाहिरातीचा ठेका काढला जात नाही काय, यांना पैसे खायला मिळतात. त्यांनी त्यानंतर तो बाजारपेठ वसुलीचा ठेका काढला जात नाही का, हे यांचे हप्ते वसुलीचं काम आहे. असे अनेक काम आहेत. तर जे जे आहेत ना वार्षिक निविदा निघाला पाहिजे, ते एसटीबी प्लांट आहे ना त्या ठिकाणी देखील एक ठेकेदार आहे. कित्येक कोटी रुपये त्या एसटीबी प्लांटच्या मेंटेनन्ससाठी जात आहेत, परंतु त्या अजिबात मेंटेनन्स होत नाही. मध्ये आम्ही गेलो होतो, गवत उगवलं सगळीकडे. बदलापूर शहराचे कित्येक कोटी रुपये या अधिकाऱ्यांनी टक्केवारी खाऊन लोकांच्या घशात टाकतात ठेकेदारांच्या. यावरती आता पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणार. सोमवारपासून समस्यांची वारी सुरू होते आणि रोज एक एक विषयावरती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल. आपल्याला त्यासाठी आम्ही आमंत्रित करूच.